ह्या मदारवर लवकरात लवकर बुलडोजर चालवा, ही मदार काढून टाका, नाहीतर ह्याच्याच बाजूला बजरंग बलीचं मंदिर उभा करण्यासाठी आम्ही तिथे सगळं सामान पाठवतो। नेहमी विवादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितीश राणेंनी आज महत्त्वाची माहिती समोर आणली। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे। या महामार्गावरील सोग्रस फाटा येथे असलेल्या महामार्गाच्या दुभाजकावर एक अनधिकृत मजार बांधलेली आहे। ही मजार अशी मध्येच कसे काय बांधू शकतात, असा सवालही राणेंनी केला। हा प्रकार पाहून राणे खूपच आक्रमक झाले होते। ते म्हणालेत की जर ही मजार इथून हलवली नाही तर आम्ही त्याच्या शेजारी बजरंग बलीचे मंदिर उभे करू, मग पाहतो आम्हाला कोण अडवते। तर पाहू ते अजून काय म्हणाले। राजरोज पद्धतीने या नॅशनल हायवेच्या मधोमधी चांदवड नाशिकमध्ये इथे मदार बांधली गेलेली आहे, हिरवी चादर टाकलेली आहे, मौलाना बोलवण्यात येतो, त्याच्यावर त्याला 20,000 नॅशनल हायवेच्या अकाउंटवरून दिले जातात। हे आता हे जे लांगून चालनचे जे प्रकार आहेत ना, हे आमच्या या सरकारमध्ये चालणार नाही। आम्ही स्वतः नितीन गडकरीजींकडे जाऊ आणि ह्या मदारवर लवकरात लवकर बुलडोजर चालवा, ही मदार काढून टाका, नाहीतर ह्याच्याच बाजूला आम्ही बजरंग बलीचं मंदिर उभा करण्यासाठी आम्ही तिथे सगळं सामान पाठवतो।